कन्या रे. वय वय लवकर पोचा बर का तिथं. हा मी काय म्हणते, सगळ्या आत्यांना सांगून झाले, वरच्या आईतल्या सगळ्या मावशांना सांगून झाले, अजून कोण राहिलंय का? आईला विचार की. आई, ओ आई. काय ग? हो मी काय म्हणते, सगळ्या नातेवाईकांना सांगून झाले, कोण राहिलंय का अजून? तुम्ही आठवा. ताई, तुमच्या कॉलेज मधल्या मित्रमैत्रिणींना कोणाला सांगायचं असेल तर सांगा. नाही, या लग्नाच्या गडबडीत उगाच राहायला नको. आणि हो, ज्यांनी कोणी तुम्हाला कॉलेजातनं काढलंय ना, त्यांना आधी सांगा. त्यांना पण बघू दे की तुम्ही आता कोण आहात ते. वय वय बोलू त्यांना. हा बरोबर. मला ना ताईंचं लग्न कसं असं पिक्चर मध्ये कसं करतात, सगळं तसंच करायचंय. म्हणजे मेहंदी, हळद, संगीत, मला तर डान्स बी करायचंय. माझी नणंद माझी सखिया या गाण्यावर. आणि ताईंच्या लग्नात तर मी एवढे रील्स बनवणार ना, ताईंचं लग्न असं व्हायरल करून टाकणार. म्हणजे गावकऱ्यांनी म्हणलं पाहिजे, लग्न करायचं तर लक्ष्मी सारखं, बळीबनकरांच्या मुलीसारखं. हे असलं काय बी करायची गरज नाही. एकुलती एक मुलगी आहे तुमची, त्यांचं लग्न असं आपण थाटामाटात लावलं पाहिजे की नाही? होय, तर तू म्हणतीस तसं लग्न करायचं ठरवलं ना, तर तोंडात शेण घालतील माझे मित्र माझ्या. अगं आधीच दुखावलेत ते, आता काय त्यांच्या जखमेवर मीठ चोळायचं म्हणतीस का? असलं मित्र काय कामाचे, ज्याला स्वतःच्या मित्राचं सुखच बघवत नाही. या असलं मित्र असण्यापेक्षा ना मित्र नसलेलंच बरं. नाही तर काय. आणि वय कोण काय म्हणायचं ते म्हणू दे, माझ्या बहिणीने नशीब काढले ना, मग त्यांच्या पोटात का दुखतंय? काय बी होऊ दे, मी माझ्या बहिणीचं लगीन एकदम दणक्यात करणार. होय, तर आईजीच्या जीवावर बाईजी उदार. अरे काय पोरगा आहेस का दुश्मन? काय कळतंय का तुला काय करतोय? साखर दिसली की माशा घोंगावतात, तसं वागायला लागलाय. अरे काही येडा बेडा झालाय काय? मी येडेपणा केलाय ना, म्हणून एवढं मोठं स्थळ आलंय लक्ष्मीला. होय काय? अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा. तुम्ही गप्प बसाव जरा, करू द्या त्यांना काय करायचं ते. अगं पर असं मी तुमचं कोण ऐकू राहिलं इथं? आई अगं, तुम्ही नका स्वतःला त्रास. आणि लग्न म्हणलं की या सगळ्या गोष्टी आल्यातच, आणि तेच सांगतायत दादा वहिनी. होय, तर करा काय करायचं ते करा, काय नाचायचं ते नाचा, पण मला मध्ये घेऊ नका. मी या लग्नाला येणार नाही. बाबा ऐका ना, जरा कधी चांगलं करायचं म्हणलं की बघवतच नाही यांना. या प्रकल्पासाठी आम्ही आमचा माणूस निवडलेला आहे, आमचा हर्षवर्धन. मी आम्ही सांगतो तुमचं. येतो. नमस्कार. पप्पा, मला विचारल्याशिवाय आणि मला सांगितल्याशिवाय तुम्ही असा कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही.
अरे बाबा, आपल्या घरामध्ये तुझ्या एवढा दुसरा कोणी शिकलेला आणि हुशार आहे का? आणि एवढ्या मोठ्या प्रकल्पाची जबाबदारी तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणावर द्यायची आम्ही? अहो पण मी लंडनला चाललोय, मी कसं काय सांभाळणार? अरे मग जा ना, लंडनला जा. कुणी अडवलंय? अहो पण अरे बाबा, तूच सांगितलं होतं ना की जग एवढं पुढे गेलंय की दुसऱ्या देशात बसून या जगाचा कारभार करता येतोय म्हणून. राहू दे, तू नको लोड घेऊ. या सगळ्या प्रकल्पाचा तूच मालक आहेस म्हणून त्यांना आम्ही तुझं नाव सांगितलं. काय तारका? आमचा विश्वास आहे तुझ्यावर. तारका, तुला कळत कसं नाहीये? अगं पुढची 2-3 वर्ष तरी मला माझ्या जॉबवर कॉन्सन्ट्रेट करायचं, फोकस करायचं आहे. तर नवीन जागा आहे, नवीन जॉब आहे, तिथे बसून जरी म्हटलं तरी माझ्याकडनं नाही होणार आहे सगळं हँडल. बर, आपण बघू पुढं काय करायचं ते. तू जा, उगा विचार नको करू. हाय बघ, काय बी झालं तरी हर्षवर्धन इथून जाता कामा नये. आकाश पाताळ एक करावं लागलं तरी चालेल, पण हर्षवर्धनचा मुक्काम पोस्ट फकस्त आणि फकस्त हिरवे खुर्दच राहायला पाहिजे. आई, तू बोलली होती ते खरंय. लग्न झालं की भैया लंडनला जाईल. काही गोष्टींपासून अंधारात आहे तेच बरं आहे. निदान खुशीत तरी लंडनला जातो. नयन, तुला खरंच वाटतं तारका हर्षवर्धनला लंडनला जाऊन देतील करून? त्यांच्या डोक्यात एक विचार असतो आणि मनात दुसरंच काहीतरी शिजत असतं. मला अजूनही हे कळत नाही की त्यांनी लक्ष्मीला लग्नाला कसं तयार केलं आणि आता हर्षवर्धनचं कारण सांगून लग्नाची घाई करतात. हे सगळं त्या उगाच नाही करत आहेत. आई, तारकाच्या मनात ना काहीतरी प्लॅन शिजतोय नक्की. लक्ष्मीचा काहीतरी घात करणार आहे ते. तिच्या डोळ्यात दिसतंय ते. तारकाचं काही धोरणच कळत नाही. आई, हे लग्न आहे ना, लग्न नाहीये. बघ तू, नक्कीच तारकाची काहीतरी मोठी चाल आहे. नया, हे बाळा, इतकी घाबरली काय? मनाविरुद्ध लग्न करणं खूप जीव घेणं असतं आई. खूप त्रास होतो. माझ्या आयुष्याचं झालं मातेर, पण तारका असंच लक्ष्मीच्या आयुष्याचं मातेर करत नसेल ना? बिचारा त्या लक्ष्मीच्या वाटेला असं काही येऊ नये आई. कधी कुठं कसं काय विचारतोय? कसले विचार? हा, बॅचलर पार्टी आहे आपली स्वतःची. अरे बस का भावा, आयुष्य आहे का? आपलं कामच तसं असतं. अचानक भयानक मित्रमंडळ. सगळ्यांना फोन केले, तू नन्या बाकी होता म्हणलं करावं फोन. बरे ठेवतो मी. कल्टी द्यायची नाही, पार्टीला नक्की यायचं. अनाला बी सांग. हा भूषण, लग्नाबद्दल हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स. धन्यवाद. लक्ष्मी उत्तम मुलगी आहे, खूप चांगली आहे ती. चांगला संसार करेल, तुला आनंदी ठेवेल आणि तूही तिला आनंदी ठेव. काय लग्नाच्या गडबडीत नंतर बोलायचं राहील. शिवाय मलाही निघावं लागेल, म्हणून आत्ता जे वाटलं ते बोलतो. अरे इच्छा आहे का? टेन्शन नॉट. तू लोड घेऊ नको. एक नंबर ठेवणार मी तिला. पण तुला कसं काय माहित रे ती पोरगी चांगली आहे म्हणून? नाही, मी जेवढं तिला ओळखतो ती खूप चांगली मुलगी आहे. चांगलं जप तिला. अरे हाय का? अरे घोरपडे आहे मी. एका सांगायची गोष्ट आहे का? एक काम कर, बॅचलर पार्टी आपली, तू बी चला बसून गप्पा मार. चल. वाव, बॅचलर्स पार्टी, अमेझिंग. पण अरे मला जरा काम आहे, मी आज येऊ नाही शकणार. अरे
असं कुठे असतंय वय हा इथं पहिल्यांदा तुझ्या पुढे नंबर लावला म्हणून नाराज तर नाही झालो ना? नाही रे, असं काही नाही आहे. ऍक्च्युली मला लंडन वरून एक कॉल येणार आहे जो मला अटेंड करायचा आहे. म्हणून जरा बिझी आहे. ठीक आहे, आपण काही फोर्स करत नाही. ह्या पार्टीला नाही आला तरी बी चालेल, पण खऱ्या पार्टीला नक्की यायचं. खऱ्या पार्टीला? खऱ्या पार्टीला म्हणजे? म्हणजे आम्ही सांगतो काय आहे, आज त्यांच्या गल्लीबोळातल्या दोस्त लोकांची पार्टी आहे आणि नंतर त्याच्या जीवाभावाच्या दोस्तांची. काय भूषण, बरोबर ना? हो, खऱ्या पार्टीला जॉईन करू शकतो की नाही हे जरा बघावं लागेल, पण तुम्ही एन्जॉय करा. आज मी जरा बिझी. अरे कसली खरी पार्टी रे? असा चेचीन ना तुला, चेचून चेचून ठेचा करीन आणि जेवणात चवीनं खाईन. समजलं का? डोसक्यात मेंदू भरलाय का गटाराचं पाणी? ये एक लक्षात ठेवायचं, आज जर पार्टीत दारू पिऊन गडबड केली तर तू आहे आणि तुझा बाप आहे. समजलं का? बाई बाई बाई, काय मांडव धाडलाय तारक्कानं? नाही म्हणजे मांडव एवढा भारी पाठवलाय, मग लगीन कसं करणार असतील? पाहिलं का कसं तोंड पाडून बसलेत ते. आता आपल्याला हे लगीन लावून द्यायचं असतं तर असा मांडव तरी लागला असता का दारात? त्यांना सवयच आहे का असली? काय करायचं म्हणलं ना डोसक्याला हात लावून बसते. आणि आता इथं काय करायचं बी नाही तरी बी तोंड पाडून बसले. जाऊ दे, तू लक्ष नको देऊ तिकडे पिऊ. आपल्या लक्ष्मीला कशी लॉटरीच लागली की नाही? हा? लक्ष्मीचं घर आहेच का? वय वय, हेच आहे लक्ष्मीताईंचं घर. तुम्ही पण? आम्हाला तारक्काने मेहंदीसाठी पाठवलंय. मला तारा अक्कांनी बांगड्या भरायला पाठवलं. वा, मुलाकडच्यांनी सगळीच सोय केली तर. तुम्ही थांबा, मी आईंना बोलवते. आई, ओ आई, बाहेर या की जरा. का ग, काय झालं? आई, अहो तारक्कांनी बाया माणसं पाठवलेत मेहंदी काढायला आणि बांगड्या भरायला. अगं याची सगळ्याची काय गरज होती? आणि मेहंदीच म्हणली, आपल्या दीपाली काढली असती ना, चांगली काढली ती मी. हाय का ताई? अहो हे काय आपल्या दारात लग्न लागणार आहे? श्रीमंताच्या दारात लागणार आहे. आणि श्रीमंताकडे काय आपल्यासारखं नसतंय. आणि सावकारींची सून होणार आहे तुमची लेक. त्यांच्या मनासारखं त्यांना काय करायचं ते करू दे की. तुम्ही कशाला नको नको म्हणताय? तुम्ही थांबा, मी लक्ष्मीताईंना बोलवते. लक्ष्मीताई, ओ लक्ष्मीताई, लवकर बाहेर या की. अहो तारक्कांनी बाया माणसं पाठवले तुम्हाला मेहंदी काढायला आणि बांगड्या भरायला. चांगल्या हातभर बांगड्या भरा काय, आणि जरा महागातल्या भरा. आमच्या ताई शोभल्या पाहिजेत श्रीमंता घरची सून. चला या या तुम्ही या आत या, मी दाखवते. मी आपली जमीन आई भद्रावाकडे गहाण ठेवली बाबा. तुझ्या पोराने आमच्याकडून घेतलेले 20 लाख रुपये आत्ताच्या आत्ता टाक आणि तुझी जमीन लगोलग घेऊन टाक. जर मी त्या स्थळाला होकार दिला तर तारक्का आपल्या जमिनीची कागदपत्र मला लग्नात आहेर करणार नाही. का इथे येऊन बसलात? लगीन घर आहे आपलं, असं तोंड पाडून बसतं बरं दिसतं.
जेव्हापासून अंगणात मांडव पडायला लागलाय की नाही तेव्हापासून पोटात काहीतरी कालवच व्हायला लागली धरणीमाई एका जागी बसूच देणं झालीये सारखी उचलून फेकायला लागली ज्या घरात माझ्या पोरीच्या मनाविरुद्ध लग्न होतंय त्या घराला लगीन घर कसं म्हणायचं ग? तर आपण बळजबरी केली का तिला लगीन कर म्हणून? ती स्वतःहून तयार झाली ना लगीन करायला. होय हुसूम पण तुला माहिती आहे ना तिने लग्नाला होकार कशामुळे दिलाय ते तुम्हीच तिला सांगितलं ना जमीन विकून नाही जमीन कसून पोट भरायचं असतं आणि जमिनीवरच्या प्रेमाचं बाळ पडू असं जालिमपणे पाजलं ना तुम्ही तिला तेव्हा ही जमीन कशी जाऊ देईन ती हा? पण आता तुम्ही दिलेल्या संस्काराची नियती परीक्षा घेऊन राहिली त्याला कोणी काहीच नाही करू शकत. नियती पुढे कधी कोणाचं काही चाललंय का? म्हणजे तिच्या आयुष्यात हे जे काय घडतंय त्यासाठी मी जबाबदार आहे का? नाही तसं नव्हतं म्हणायचं मला पण जे नशिबात वाढलेलं आहे ते कोणाला चुकलं बाई. अगं पण माझ्या पोरीच्या नशिबातच देवानं असं का मांडलंय? कारण देवाला बी आपल्या लक्ष्मीची ताकद कळली असेल. तुम्ही बी शेतकऱ्याच्या हितासाठी त्यांच्या बाजूने उभे राहिला पण या घरामुळे काही ना काही अडचणी येतच राहिली. तुमचा मित्र होता तर चांगलं होतं पण आता काही चांगलं घडतच नाही म्हणल्यावर देवानं बी तुमच्या मित्राचेच म्हणणं मानलं असेल. लक्ष्मीच्या पावलांनी त्या घराला एक नवीन वाट दिसल आणि तुम्हीच म्हणता ना जे घडतं ते चांगल्यासाठी घडतं म्हणून. नका एवढा विचार कर. माझ्या पोरीचं तिच्या मनाविरुद्ध लग्न होत आहे चांगलं काय हं? माझ्या पोरीनं तुझ्यावर जीव लावला त्याची एवढी मोठी किंमत द्यावी लागेल असं कधी वाटलं नव्हतं. तिनं तिचं अख्खं आयुष्य पणाला लावलंय ना तुझ्यासाठी. दर येळी तुझ्यावर जीव लावणाऱ्यालाच आयुष्य का पणाला लावावं लागतं रे? अरे सांग की माझ्या पोरीला वाचव माझ्या पोरीला वाचव पोरीला वाचव. बळी हाय करतो वय दिसत नाही वय तुला बी चष्मा लागला आहे का तुला? अरे तसं नाही आजवर रानात बघून नवल नव्हतं वाटत पण आता कसं आहे माहिती आहे ना आता काय गरज आहे का त्याला रानात यायची? तसं पण आहे आता लॉटरी लागली आहे ना त्याला मग त्याला शेतात जायची काय गरज? अरे सावकारणीच्या घरात पोरीला दिलंय म्हटल्यावर काय कमी पडणार आहे का त्याला? पण मग आता ह्या रानात काय करायला आला? मला वाटतं धरणी मातेला शेवटचं दंडवत घालायला आला असं. वय वय आता भारी दिसायला लागलीस बघ. लक्ष्मी तू लग्नाला हो बोलून ना लय चांगलं केलंयस बघ. आता काय बाई लग्न झाल्या तुझी चंगळ आहे
आज तुझ्या संग आमची बी येडे आहेस का ग जरा गप बसतीस का? लक्ष्मी तुला माहित आहे ना सगळे लोक कसे. नयन आणि माया संग काय केलं तुला चांगलंच माहित, तरी तू हो म्हणलीस. एकदा सांगितलं आहे ना तुला, मग काय परत 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 तेच सांगतोय रे. मी माझी जमीन सोडून पळून नाही जाणार. माझ्या बाबांची घेतलेली जमीन मी परत मिळवणार. अगं लक्ष्मी जमीन काय कुठं पळून चालल्या का ग? काहीतरी करून मिळवू की आपण परत. अरे एकदा हातातली जमीन गेली ना तर परत मिळत नसती. अरे भले भले बळीराजे डोक्याला हात लावून बसले. मला माझ्या बाबांना असं डोक्याला हात लावून बसलेलं नाही बघायचं. आणि ही संधी माझ्याकडे स्वतःहून चालून आली. ही संधी जर मी सोडली ना तर माझ्या बाबांच्या नजरेला नजर नाही देऊ शकणार नाही मी कधी.